जव्हार मोखाडा परिसरात मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांची जमा असलेला 111 कोटी 63 लाखांचा निधी खोट्या धनादेश आणि बनावट सह्यांच्या मदतीने हडपण्याचा प्रयत्न एसबीआय जव्हार शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उधळण्यात आलाय। शुक्रवारी रात्री कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी जव्हार पोलिसात दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणातील मुख्य संशयित ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक आणि विक्रमगड नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका पडवळे यांना अटक करण्यात आली। या गुन्ह्यात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या यज्ञेश अभिरेंचाही सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली। दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। बँक शाखा व्यवस्थापक संजय कुजूर आणि कर्मचारी राहुल सोनवणे यांनी धनादेशावरील सह्या, शिक्के आणि दिनांक संशयास्पद असल्याचं ओळखून व्यवहार थांबवला आणि पोलिसांना कळवले। त्यांच्यापुढे शेकडो कोटींचे सरकारी नुकसान टळले। खोटा धनादेश डिमांड ड्राफ्टसाठी नेणारा यज्ञेश अंबिरे चौकशीसाठी बँकेत आल्यानंतर संशय अधिक बळावला आणि त्याच वेळी पिंका पडवळेही बँकेत पोहोचल्याने प्रकरणाची शहानिशा झाली। जव्हारमध्ये या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, जव्हार।